हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? हॅपी न्यू इयर सगळ्यांना. तर आपण आता न्यू इयरला काहीतरी हेल्दी, टेस्टी अँड शुगर फ्री बनवणार आहोत. मस्त कुछ मीठा हो जाए. छानपैकी आता आपण प्रोटीन बॉल्स बनवणार आहोत, जे सगळ्यांसाठी उपयुक्त आहेत, लहान मोठ्यांसाठी सगळ्यांसाठी. आपण 9 बिया घेतलेल्या आहेत जवळजवळ. तर एक आपण वाटी काजू घेतला आहे आणि एक वाटी बदाम घेतला आहे आणि एक छोटी वाटी किशमिश घेतला आहे आणि त्याच्यापेक्षा छोटी अर्धी वाटी आपण पिस्ता घेतला आहे आणि खरबुजाच्या बिया घेतल्या आहेत एक छोटी वाटी आणि शेंगदाणे छोटी वाटी घेतले आहेत आपण आणि त्याच्यापेक्षा छोटी वाटी तीळ घेतली आहे आणि भोपळ्याच्या छोटी वाटी घेतली आहे आणि सनफ्लावर सीड्स घेतले आहेत म्हणजे सूर्यफुलाच्या बिया आणि खजुराच्या बिया घेतल्या आहेत, ज्याच्यातनं खजुरामधून बी काढून आपण कट करून घेतली खजूर आणि थोडी वेलची पूड घेतली आणि थोडीशी सुंठ पावडर घेतलं म्हणजे 1 चम्मच जवळजवळ सुंठ पावडर घ्यायची आपल्याला. आता आपण एक कढई घेतो आहे आणि त्याच्यात आपण आता बदाम रोस्ट करून घेणार आहोत. ते आपण मिक्सरमधनं काढून घेतले आहेत आणि ते आता आपण मिक्सचर एका कढाईमध्ये घेऊया. त्यानंतर आपण आता घेतले आहेत काजू, तेही पण त्याच्याच प्रकारे रोस्ट करून घेणार आहोत. रोस्ट झाल्यानंतर आपण ते पावडर करून घेतली त्याची मिक्सरमधून, तीही आपण त्याच्यात ॲड करूया. आता आपण शेंगदाणे घेतले आहेत, शेंगदाणेही भाजून घेऊन आपण त्याची मिक्सरमधून पावडर करून घेणार आहोत, तीही आपण त्याच्यात ॲड करूया. आता आपण जे पिस्ते घेतले ते अर्धी वाटी तेही रोस्ट करून घेणार आहोत, जेणेकरून त्याच्यातलं थोडंसं ओलसरपणा कमी होईल असं रोस्ट करून घ्यायचं आपल्याला. आणि आता आपण ते रोस्ट करून घेतलं आहे थोडं आणि तेही आपण मिक्सरमधनं बारीक करून घेतलेले आहेत, तेही आपण त्याच्यात ॲड करूया. आता आपण घेणार आहोत खरबुजाच्या बिया. खरबुजाच्या बियाही आपण मिक्सरमधनं बारीक करून घेणार आहोत. नंतर आपण घेणार आहोत भोपळ्याच्या बिया आणि सूर्यफुलाच्या बिया, ज्या आपण एकत्रच भाजणार आहोत. ते थोड्या रोस्ट झाल्यानंतर आपण त्याच्यात जी 1 वाटी तीळ घेतली तीही आपण ॲड करूया. आता थोडे रोस्ट झाल्यानंतर, कारण या थोडे मोठे बिया आहेत आणि तीळ थोडी छोटी असल्यामुळे ती लवकर भाजली जाते म्हणून. मग आपण आता तीळ ॲड केली. अशा प्रकारे आपण छानपैकी रोस्ट करून तेही मिक्सचर आपण मिक्सरमधनं काढून घेणार आहोत. त्याच्यात आपण आता किशमिश रोस्ट करून घेणार आहोत. थोडे किशमिशचंही थोडं असं कच्चपणा निघून जाईल थोडे भाजून घ्यायचे आणि तेही आपल्याला थोडे मिक्सरमधनं काढून घ्यायचे. त्यानंतर आपण त्या मिक्सचरमध्ये थोडं सुंठ घातलं आणि वेलची पूड घातली. आता आपण त्यानंतर 1 वाटी खोबरा घेतला आहे, खोबरा पावडर जी भाजून घेतली आहे, म्हणजे त्याच्याने थोडंसं मिक्सचर जरा मस्त टेस्टी लागेल खोबऱ्यामुळे थोडंसं. आणि ते आता आपण एकत्र मिक्स करून घेणार आहोत चांगल्या प्रकारे, म्हणजे आपलं मिक्सचर बॉल्स बनवण्यासाठी, प्रोटीन बॉल्स बनवण्यासाठी रेडी होणार आहे. एक कढईमध्ये आपण 2 ते 3 चमचे तूप घ्यायचं आहे, घी म्हणजे तूप, आणि त्याच्यात जे आपण खजुराच्या बिया काढलेले होते ती खजूर आपण ॲड करून घेणार. त्याला छानपैकी आता थोडी नरम होईपर्यंत आपल्याला भाजायची, त्याच्यात थोडी मोकळी करून घेतली आणि थोडी चाळत राहायची आपल्याला छान प्रकारे. आता आपली खजूर मस्त नरम होऊन चालली हळूहळू. तुपात टाकली ना आणि गरम केली ना तर थोडी अजून नरम होते मस्त. मग त्याच्यात आपण ती पावडर ॲड करून त्याचे बॉल बनवणार. अशा प्रकारे आपली खजूर मस्तपैकी छानपैकी भाजून घेतलेली. ती थोडी चिकट असल्यामुळे चिकटते बस. आता आपण त्याच्यात जी पावडर तयार केली होती आपण ड्रायफ्रूटची, सगळ्या बिया घेतलेल्या त्याच्यात भाजून जी आपण पावडर तयार केलेली ती आपण एकत्र करून त्याच्यात टाकूया आणि मिक्स करायची ती चांगल्या प्रकारे.
तोपर्यंत गॅस चालूच राहिला पाहिजे सिमवरती. आणि मग ते आपण हळूहळू सगळं भाजून घेऊया मस्त आणि मिक्स करून घेऊया छानपैकी. तर अशा प्रकारे त्यानंतर एकदमच मस्त लाडू बनेल असं मिक्सचर तयार होतं आपलं. हळूहळू आपलं आता मिक्सचर नरम नरम होतं आहे मस्त आणि एकत्र मिक्स पण होतं आहे सगळीकडे. आता आपलं मिक्सचरचा कलर पण एकदम मस्त पुरा डार्क ब्राऊन झाला आहे, कारण खजूर छान प्रकारे आपली आता मिक्स होऊन गेली. तर अशा प्रकारे आपलं आता मिक्सर रेडी झालेले आहे. हे आपण गॅसवरून उतरून आपण खाली ठेवू शकतो आणि त्याचे आता छोटे छोटे बॉल्स बनवायचे, जे मुलांना टिफिनमध्ये पण देऊ शकतो आपण. ते प्रोटीन बॉल्स मोठ्यांना सगळ्यांसाठी खूप उपयुक्त आहेत. त्याचे बेनिफिट्स खूप आहेत, कारण त्याच्यात खजूर बिया सगळं आहे. त्याच्याने आपल्याला सगळे हेल्दी बेनिफिट्स मिळतात, जसं प्रोटीन मिळतं, लोह मिळतं, परत अँटीऑक्सिडंट्स मिळतात, अजून बरेच काही बेनिफिट्स आहेत त्याचे, जे तुम्ही खूप म्हणजे हेल्दी प्रोटीन बॉल्स म्हणू शकता त्यांना तुम्ही. तर अशा प्रकारे आपले सगळे प्रोटीन बॉल्स तयार झालेले आहेत. तर तुम्ही नक्की ट्राय करा. एन्जॉय युअर डे.